मिरज विधानसभा क्षेत्र के लिए कौन है त्यागी और कौन है भोगी हे चित्र स्पष्ट होणार का? बेदाना उधळल्याप्रमाणे पक्षप्रवेशाचा जल्लोष, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष. ज्याप्रमाणे मार्केट यार्डात बेदाना उधळून सौद्याचा दर ठरवला जातो, त्याप्रमाणे आमदार सुरेश खाडे व प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षप्रवेशाची उधळण दिसून आली. सावळा गोंधळ, बोंगळ कारभार, आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी अवस्था या मतदारसंघाची झाली आहे. नुसताच खेळखंडोबा सुरू आहे. यांना जाब विचारणार कोण? केवळ निधी आणणं आणि टक्केवारी घेणं हाच उपक्रम या ठिकाणी राबवला जात असल्याचे मतदारसंघात बोलले जात आहे. उघड्या डोळ्यांनी सर्व काही बघत बसायचं आहे. वाढदिवसानिमित्त पक्षप्रवेशाचा झगमगाट बेरोजगार तरुणांसाठी मात्र क्राईम हिस्ट्री ठरू लागला आहे. मतदारसंघातील अनेक राजकीय गट, संघटना आणि स्थानिक नेते सत्ताधारी पक्षाच्या जवळ गेल्यानंतर त्यांचा विरोधी आवाज कमी झाल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत जनतेच्या प्रश्नासाठी संघर्ष करणारं नेतृत्व आणि सत्तेच्या समीकरणात सहभागी झालेलं नेतृत्व कोण, यातील फरक अधिक स्पष्टपणे समोर येण्याची गरज निर्माण झाली आहे. मिरज विधानसभा मतदारसंघात संघर्ष करून न्याय मागायचा असेल तर पहिल्यांदा आमदार सुरेश खाडे यांच्यासोबत युद्ध करावं लागेल. नाहीतर फायदा करून घ्यायचा असेल तर तह करावा लागेल, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. मिरज विधानसभा मतदारसंघात चारी बाजूने भाजप आणि मित्रपक्षांच्या टिमक्या वाजत आहेत. विविध राजकीय गट, तट नेते आणि संघटना सत्ताधारी गटाकडे झुकले आहेत. तृतीय पंथीयांसारखी या मतदारसंघाची अवस्था झाली आहे. आंबेडकरी जनतेचा विश्वासही आता संपुष्टात आला आहे. नेत्यांच्या कामाचे मूल्यमापन कशा पद्धतीने होणार हे येणारा काळच ठरवेल. वाढदिवस, पक्षप्रवेश सोहळे, शक्ती प्रदर्शन, राजकीय मेळावे यांची मालिका सुरू असताना बेरोजगारी, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि उद्योग विकास यासारख्या प्रश्नांवर ठोस चर्चा होण्याऐवजी राजकीय शक्ती प्रदर्शनालाच अधिक महत्त्व दिले जात असल्याचे एकंदरीत पाहावयास मिळत आहे. मिरज शहर मतदारसंघाच्या राजकारणात सध्या अनेक दिग्गज नेते सक्रिय आहेत. आमदार सुरेश खाडे, आमदार इद्रिस नाईकवडी, प्राध्यापक मोहन वनखंडे, समित कदम, मैनुद्दीन बागवान, किशोर जामदार, सुरेश आवटी यांच्यासह अन्य नेते, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, संघटना यांची टीम कार्यरत आहे. तर ग्रामीण भागातील तानाजी पाटील, काकासाहेब धामणे, उमेश पाटील, राजू कोरे, बाळासाहेब होनमोरे आदींसह विविध गटांचे नेतृत्व कार्यरत आहे. कुणाला आमदाराचे डोळे लागले असतील, कुणाला काय लागले असतील, पण अजून 10 वर्ष मी हातात नाही. तुम्ही काय बोलणार नाही. तुम्ही मायका लागली वर्ष साहेब मी खूप मोठा संघर्ष करतोय. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संघर्ष करतोय. 2.5 वर्ष त्या पालकमंत्र्यांच्या विरोधात मी संघर्ष करतोय. अनेक तरी डाव टाकायचे प्रयत्न केले. वनखंडे सरांना कुठेतरी अडचणीत आणायचं, किंडीत गाठायचं आणि बाद करायचं. पण वनखंडे सर या मेजेच्या मातीत मुरल्याला पैलवान आहे. कधीही कुणाच्या हाताशी घावणार नाही. काही आता बाजारबंदी आणले, पक्षप्रवेश करून काल परवा दिले. त्याचा एक उद्योग त्यांना दिला. मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, फक्त वनखंडे सरांवरती टीका करायची. एकमेव मार्ग, अरे धाडस असेल तर तू टीका कर ना, तुला उत्तर द्यायला वनखंडेचं समर्थ आहे. साहेब मी ज्या दिवशी एक शब्द बाहेर काढेल तेव्हा त्या इथल्या नेत्याला या मतदारसंघात फिरू सुद्धा देणार नाही. एवढी घाण करून दिले त्यानं. परंतु मी माझी नीत पाळलेली आहे. स्वतःहून नाव काढणार नाही, त्यांनी नाव काढावं, शेवट करायची जबाबदारी साहेब या वनखंडे सरांची आहे. कारण खूप सहन केले. ज्याला निर्जेची माती मी दाखवली तो माझ्यावरती डाव करायचा प्रयत्न करतोय. साहेब तुमचा मी परवा पाहिलं, अडचणी आल्या, तुम्हाला सांगायला असं वाटतं बापू साक्षीदार आहे. काही अडचणी घडल्यानंतर मला जेव्हा काही इथं कोल्हापूरला यायचं होतं तेव्हा मी साहेबांच्या चॅप्टर